सून मेरा घरची वंच मी येऊ का? हा ये ना. झोपला होता? नाही बस ना बस ना. काय झालं? आनंदाची बातमी आहे. जान्हवीला कळा सुरू झाल्या? नाही नाही, त्याला अजून अवकाश आहे. मग सरूच्या सासरचे येत आहेत. कधी? आज. आज म्हणजे आत्ताच. कमाल आहे. म्हणजे अचानकच ठरलं ना. आणि कशासाठी? बहुतेक तिला न्यायला. न्यायला? तिचा नवरा येणार आहे का न्यायला? हो. बरं झालं ना? हो ना. चला, कुणाच्या तरी नवऱ्याला परवा आहे माहेरी गेलेल्या बायकोची. आनंद वाटला मला. तुम्ही येताय ना बाहेर? हो, तू हो पुढे, मी आले. काय झालं? अरे काही नाही. अगं मग एवढ्या घाईघाईनं का बोलवलंस? जरा भेटायचं होतं तुला. अगं मग ताई, आपण इथे का भेटलो? मी आलो असतो घरी किंवा बँकेत जायला अजून खूप उशीर आहे. आणि घरी आज ना जरा पाहुणे येतात. पाहुणे? हो, सरू मावशींच्या सासरकडचे सगळे आले. हो. त्यामुळे मग घरी बोलताच नसतं आलं ना आपल्याला. बापरे, एवढं काय बोलायचंय? म्हणजे सिरियस आहे काही? अरे नाही नाही, असं काही नाही. मग आता सांग, आई कशी आहे? कशी असणार? आहे तशीच आहे. नाही म्हणजे सुनीताशी ऍडजस्ट होतीये ना? हा, म्हणजे सुनीताच काही मनाला लावून घेत नाही म्हणून चाललंय सर. सिरियसली यार तायडा, सतत लक्ष असतं तिचं आमच्यावर. आम्ही काय बोलतोय, कुणाविषयी बोलतोय, बरं हसलो तरी आम्ही का हसलो, कुणावर हसलो, सगळ्या चौकशा असतात. बारीक लक्ष ठेवून असते आमच्या. असो, तिचा स्वभाव बदलणं या जन्मात तरी काही शक्य नाही. स्वभाव नाही, पण घर बदलता येऊ शकतं. सुनीता बोलली ना तुला? ताई, चहा करशील ना या सगळ्यांसाठी? तेव्हा साखर आपल्यासारखी नको घालूस बर का. त्यांना साखर जरा जास्तच लागते. आणि गवती चहा आणि आलं लागतच चहामध्ये. बरं. मग नाश्त्याला काय करणार आहेस? पोहे चालतील ना? हो, पोहे चालतील, पण शेंगदाणे घालू नकोस बरं का, त्यांना नाही आवडत. बरं, नाही घालणार. आणि जेवणाची तयारी ठेवा बरं का. नाही, मला नाही वाटत आम्ही जेवणापर्यंत थांबू असं. आई, ही काय वेगळीच झालीये ना आता? चालायचंच, नवीन नवीन लग्न आहे ना, सासरच्यांचं कौतुक असतं. हे कौतुक असंच आयुष्यभर टिकून राहू दे. राहील राहील. प्रॉब्लेम चिघळला नाही ना की सुटल्यातच जमा असतो बघ. हो, या तुम्ही या. हो हो, मी आज घरीच थांबतो. या, आहेत सगळेच. नाही, जान्हवी तेवढी नाहीये, तिला जरा सुट्ट्या वाचवायच्यात ना. हो, या तुम्ही या, वाट बघतो. हा,
आई ते निघाले तर. अरे झाली आमची सगळी तयारी. म्हणजे जेवायचं म्हणाले ना तर स्वयंपाकाची सुद्धा सगळी तयारी आहे. गोडात आपण खीर किंवा शिरा करूया किंवा बासुंदी मागवता येईल. आणि छान गरम गरम पुऱ्या तळीन मी. आई आत्तापासूनच काही ठरवू नकोस, ते आले ना की त्यांना विचारूया. अरे हो, आतापासून करून नाही ठेवत आहे, फक्त तुमच्या कानावर बेत घातला एकदा. काय ग, सांगितलंस ना बेबीला? हा हा. काय म्हणाली? काय ग, काय म्हणाली बेबी त्या? नाही तसं काही नाही. मी बोलावू का तिला? नाही नाही, येत आहेत त्या. म्हणाल्या काय? कुणाच्या तरी नवऱ्याला परवा आहे माहेरी गेलेल्या बायकोची. आता कधीतरी हा विचार करायला लागणारच आहे ना पिंट्या. सुनीताला पण ना अक्कल नाहीये. अरे तिने काय आपणहून नाही सांगितलं मला. अगं पण सांगायचंच कशाला? का मी या घरातली नाहीये? आयडा मला तसं नाही म्हणायचं. पिंट्या, मग आता घरात आणखी कुणाशी ती बोलू शकणार आहे सांग मला. अगं हो, पण मी तिला बोललो होतो की करू आपण हे. असं एकदम नाही होत सगळं. तायडा आता कुठे माझा जम बसायला लागलाय. आता सेव्हिंग सुरू झाली, पैसे साठवू आणि मग करू ना. पण नाही, केला फोन, बोलली तुझ्याशी. मूर्ख आहे ती. अरे ऍक्च्युली मीच सांगितलं तिला. म्हणजे घराबाबतीतला सल्ला मीच दिला तिला. तायडा तू उगाच गंडवू नकोस मला. म्हणजे कसं आहे ना, मोठं घर घेतलं ना पिंट्या, तर आईचं आत्ताचं जे वागणं आहे, म्हणजे जासूसगिरी करते ना ती, ते थांबेल. कसं होत आहे, घर लहान असल्यामुळे तशी प्रायव्हसी मिळत नाहीच ना रे तुम्हाला. बरं, आणि कधीतरी उडी मारायचीच आहे ना आपल्याला. मग आत्ताच मारूया. दोघही लहान आहात, बरं वय हातात आहे तुमच्या. हो तायडा, पण हे शक्य आहे का आता? आजकाल लोन मिळतं रे. अगं पण ते मला मिळेल का? करूया ना आपण प्रयत्न. पण एवढी घाई का करायची? हे बघ पिंट्या, घर घ्यायचं ठरवलं आणि घर मिळालं असं तर नाही होणार ना. घर शोधेपर्यंत, लोन सँक्शन होईपर्यंत वेळ जाणारच आहे. तरी पण यार, बास तू एवढं कर माझ्यासाठी. तायडा बास. आता भाची मामाच्या नवीन घरातच पाऊल ठेवणार, हो की नाही ग? अरे यार, कसली आहेस तू? मला ब्लॅकमेल करतेस इमोशनली. एकतर मी तुझी यार नाहीये, मी ताई आहे तुझी. आता काय, भाचीसाठी म्हणल्यावर फ्लॅटसाठी नाही, बंगल्यासाठी सुद्धा उडी मारेल. आणि सुनीतावर चिडू नकोस जास्त. नाही मी चिडणार ती. तुला शपथ आहे माझी. बरं भाई, नाही बोलणार तिला काही. चला, उशीर होतोय. तू काय, घर की ऑफिस? ऑफिस. तुला माहितीये ना. चल, गाडीपर्यंत सोडून तुला. सावकाश. आले नाहीत का पाहुणे? काय झालं? नाही, अजून नाही आलेत. येतील. काय मग सरू, कसं वाटतंय? कशाबद्दल? तुझ्या नवऱ्याला एकही दिवस करमत नाही असं दिसतंय तुझ्याशिवाय.
नशीबवानच बाई तू. बेबी तू चहा घेणारस का? नाही नको. का ग तब्येत बरी नाहीये का? नाही असं काही नाही. का असं का विचारतेस? नाही चेहरा जरा ओढल्यासारखा वाटतोय. झोप लागत नाहीये ना हल्ली. का? विचार कसला? एकूणच म्हणजे येऊ का? नमस्कार. 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 नमस्कार करते ना. राहू दे. या ना या. काय ग काय झालं? फोन गेलाय माझा कामातून. नवीन घे आता. हो पण मला वाटलं होतं बाळ येईपर्यंत चालून जाईल. पण बघ ना बटनही खराब झाली आहेत आता. बघू कुठल्या जमान्यातला फोन वापरतेस तू? संपर्क होतोय ना मग झालं. कमाल आहे. श्री फोन करणार आहे ग आणि आता ह्या फोनचा प्रॉब्लेम झालाय तर त्याला फोन नाही लागणार माझा. अगं मग माझ्या फोनवरून कर ना फोन. अगं नाही तसं नाही. श्रीच करणार आहे फोन. मग माझ्या फोनवर करायला सांग त्याला. अगं तो बँकेच्या फोनवर करेल लागला नाही फोन तर. आणि समजा तोही नाही लागला तर तुझ्याच नंबरवर करेल. झालं तर मग. जान्हवी मनीष मला त्या अनाथाश्रमाबद्दल सांगत होता. कुठल्या ग? अगं ते दोघंही जिथे जाऊन आले त्या अनाथाश्रमाबद्दल. कसं ना बिचारी छोटी छोटी बाळ ग. गीता मला ना आतापर्यंत वाटायचं की आपलं मूल आईबाप कसे सोडून देऊ शकत असतील. पण तुला माहितीये या आश्रमातली कित्येक मुलं अशी आहेत ज्यांचे आई बाबा वारलेले असतात म्हणून त्यांना इथे आश्रमात ठेवतात. हे सगळं कळल्यापासून मला माहित नाही पण मी असा विचार करतेय की हे बाळ झालंच पण त्याला कंपनी म्हणून आणखी एक बाळ दत्तक घ्यावं. मी पण तोच विचार करते. चांगलं आहे की मग. आणि आई होण्यासाठी मूल जन्मालाच घालायला हवं असं कुठे आहे. मला आता हौस होती त्यामुळे मी चान्स घेतला. पण अर्थात आता तुला जर बायोलॉजिकल मदर होण्यात इंटरेस्टच नसेल तर ॲडॉप्शन हा ऑप्शन असूच शकतो तुझ्यासाठी. पण अर्थात तुझ्या घरात सगळ्यांशी बोल. सगळ्यात महत्वाचं मनीषशी डिस्कस कर आणि मग ठरवा. मला पटतंय तुझं म्हणणं. माझ्या मनाची पूर्ण तयारी आधी होऊ दे मग मी मनीषला विचारीन. खरं काय आवडेल का आपल्याला आणखी एक छान भावंड आलेलं? मग काय आज सुट्टी? हो घेतली. अच्छा महत्वाचं काम होतं ना. माझ्यामुळे. आमच्या हिचं असंच आहे. मनात काही नसतं पण कधी कधी विचित्र वाटते. म्हणजे मनाने लाख बाई आहे ती. अहो अशी निर्मळ मनाची बाई तुम्हाला जगात सापडणार नाही. पण कधी कधी मला थोडं बोलायचं होतं. म्हणजे
सॉरी म्हणायचं होतं. चुकलं माझं. सरस्वती, हो, म्हणजे मीच असं तडकाफडकी निघून यायला नको होतं. बालिशपणाच झाला माझा हा. मी थोडा समंजसपणा दाखवायला हवा होता. आई, माझंच चुकलं, मला माफ करा. अगं नाही ग, तुझं नाही, माझंच चुकलं. हे म्हणतात ना तसंच आहे. माझा माझ्या तोंडावर बिलकुल ताबा नाही. हो, मी असं कधी बोललो? पप्पूच्या योगीच माझ्यावरती काही ढकलू नका. मी असं काही बोललोच नाही. मी फक्त एवढंच म्हणालो की तुम्ही कधीतरी विचित्र वागता. हो, तर हे शब्द मी मागे घेतो. तुम्ही थांबा. नाही काय, हे एकदा घाबरायला लागले ना की घाबरतच सुटतात. पप्पू, मी काय म्हणत होते? हो, पण हे सगळं तू मनापासून बोल. हो, काल चांगली कान उघडणी केली आहे ह्याच्या मित्रानं माझी. मी म्हंटल होतं ना तो देव. माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझं चुकलं. पहिल्यांदा सून आली आहे ना घरी. आता सुनेशी कसं वागायचं ते बाई मला कसं कळणार ना. नाही, मला हुंडा वगैरे काही नको. माझी मैत्रीण मला विचारत होती सुनबाईने हुंडा किती आणला काय वगैरे, पण मी तिला चांगलं खडसावलं. हे मला रागच आला तिने असं विचारलं म्हणून. मी सांगितलं माझ्या सुनबाईने हुंडा आणला नाही. आणि आजकाल कोण हुंडा घेत नाही. अहो, ते पण सांगा ना. काय? खडी फोडायला जावं लागेल. हा, आम्ही सुशिक्षित आहोत ना, आम्हाला माहिती आहे की हुंडा घेतल्यावर खडी फोडायला जावं लागतं. सुनेला छळणं, हुंडा घेणं ते काय कलम ना, त्याच्या सहित समजावलं आम्हाला ते पप्पूंच्या मित्रांनी ना. हो हो ना. हो, ते आधीपासूनच माहित होतं आम्हाला. आम्ही हुंडा बिंडा काय मागितला नव्हता. ते ही मैत्रिणीला सांगत होती तर सुनबाईचा जरा गैरसमज झाला. माझंच चुकलं. तुझ्या समोर असं बोलायला नको होतं, पण माझ्याच लक्षात नाही आलं ना. पटकन बोलून गेले ग मी. राग नको धरू. हा, अहो नाही, आमची सरू न रागावूच नाही शकत. तिच्या स्वभावातच नाहीये ते. फार निर्मळ आहे हो तिचा स्वभाव. हो, मला माहिती आहे ना ते. आणि आई, ते तू सांगणार होतीस ना. काय रे पप्पू? आता ते अत्यानंद. हा, ते काय झालं, यांच्यासाठी यांची खोली आवरत होते. त्यात तिचं पण सामान होतं. मी काय केलं, सगळं सामान घेतलं आणि दाराबाहेर ठेवलं. त्यात चुकून अत्यानंद महाराजांचा फोटो गेला. आणि तुला तर माहिती आहे ना, मीही त्यांची भक्त आहे. आणि पप्पू मला म्हणाला होता की सरूला आपण अत्यानंद महाराजांच्या भक्ती सगळं स्वीकारू. आम्ही पण देवदेव करणारी माणसं आहोत. असं चुकून झालं हो, मुद्दाम केलं नाही. रागावू नकोस. नाही, मीच आताताईपणाने वागले. नाही, मीच मूर्खासारखं वागले. माझं चुकलं हो आई. माझं पण चुकलं. नाही, तुम्ही मला माफ करा. आधी तू मला माफ कर. मी माफ करायला, मी रागावलेच नाहीये तुमच्यावर. आणि मी पण रागवले नाही तुझ्यावर. मी ना खरं तर माझ्यावरच चिडले होते. मी पण माझ्यावर चिडले होते, म्हणून तो राग मी यांच्यावर काढला. मला त्या या सगळ्याची सवय झाली. म्हणजे ही कधी चिडली नाही ना तर मला चुकल्यासारखं वाटतं. अहो नाही, माझं काही चुकलं का? नाही, गप्प बसा. बर, ठीक आहे. म्हणजे गैरसमज झाला होता तुमचा, बाकी काहीही नाही. कुणाचाही कुणावरही राग नाहीये.
हो आईसाहेब तसंच आहे. तसंच असतं हो. आपण संस्कारी माणसं आहोत. घर म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. आणि सरूला तरी कुठे संसाराचा अनुभव आहे. तुम्हीच सांभाळून घ्या तिला. खूप निर्मळ आहे सरू. हो ते मला मान्य आहे. हो आईसाहेब तुम्ही आता काही काळजी करू नका. आम्ही तिला आता नीट सांभाळून घेऊ. माझ्याकडून आता कधीही अशी चूक होणार नाही. माझ्याकडूनही नाही. चला म्हणजे झालं सगळं नीट झालं. पिंदे देवा पुढे साखर ठेव बाई. आणि आता ना तुम्ही जेवूनच जायचं. नाही नाही जेवण नको. नाही मी सुद्धा आज हाफ डे घेतले. मला ऑफिसला जायचंय. सुनबाई येत आहे ना घरी? हो बॅग भरूनच ठेवली मी. ती तिची बॅग भरून केव्हापासून तयारच आहे. अरे मग आणा ती बॅग. मी येऊ का मदतीला? चालेल. हा काय ग? जा ना. जा. आता ना तुम्ही जेवूनच जा. जेवणाची सगळी तयारी झाली आहे. आणि खरंच आम्हाला खूप बरं वाटेल. नाही हो आत्ताच तर पोहे घेतले. नाही आता नाही जाणार जेवण. हो ना